आपत्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणगमनं सम्पूर्णं वन्दे पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अजन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि अदीनदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरे मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि तिसरणेन सद्धि पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं गत्वा प्रमादेन संपादे तप वन्दे साधु 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 बुद्धं नमः धम्मं नमः संघं आगमनामि सपदा बोध उपासिका सर्वांनी साधुकार द्यायचा आहे। पूजनीय डॉक्टर उपगुप्तजी बोध उपासिका सत्वशिलाबाई भीमराव वाटोडे आशालताबाई विरामन आळणे वंदनाबाई परशुराम वाटोडे। चला या सर्व महिलांना सूचना आहे, आपले नाव या ठिकाणी सांगितलेले आहेत, कृपया वेळ लावू नका। पूजनीय भिक्खू संघ आपल्या इथे उपस्थित आहे, आपल्याला त्यांचं स्वागत करायचं आहे। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचं स्वागत होणार आहे। उज्ज्वलाबाई रामराव राऊत, उज्ज्वलाबाई देदास आळणे, उज्ज्वलाबाई नारायण वाटोळे। कृपया आपण सुद्धा धर्ममंचाकडे यायचं आहे लवकरात लवकर। उज्ज्वलाबाई प्रकाश वाटोळे, उज्ज्वलाबाई उद्धव थोरात, उज्ज्वलाबाई रामराव राऊत,
उज्ज्वलाबाई देवदास आळणे, यानंतर बौद्ध उपासिका अंबिकाबाई साहेबराव वाटोडे, संगीताबाई मारुती वाटोडे, पंचफुलाबाई गंगाधर आळणे, धुरपतबाई राहुल खिल्लारे, सुनीताबाई प्रकाशराव अंगोले, नीलाबाई नारायण घोडके, ज्यांची नावं घेतलं डबल नाव घेणार नाही, कृपया याची दक्षता असावी. आपण सर्वांनी भिक्खू संघाचं स्वागत करण्यासाठी यायचं आहे. मैनाबाई सटवाजी भिसे, जयशिलाबाई रमेशराव वाटोडे, त्यानंतर सुभाबाई सत्यभान टिपके. लांब लांब हा, असं लांब लांब थांबा, सर्वांनी लांब लांब थांबा. हा, यानंतर सुजाता पुंजाजी वाटोडे, गिरजाबाई सुदामराव वाटोडे, सुजाता वाटोडे, मी फोटो काढतो बस. गंगाबाई माधवराव वाटोडे, ताईबाई गंगाधर वाटोडे, कविताबाई सिद्धार्थ वाटोडे, कोंडाबाई श्रावण वाटोडे, वनिता विजय दिपके. आपण सर्वांनी यायचं आहे धर्ममंचाकडे. चला, एक जण हात लावून बाकीचे उभं राहा. चला, गंगाबाई माधवराव वाटोडे, ताईबाई गंगाधर वाटोडे, कविताबाई सिद्धार्थ वाटोडे, कोंडाबाई श्रावण वाटोडे, लांब लांब हा, एक जण लावा. दिपके. ठीक आहे. धर्ममंचाकडे येऊन पूजन वाटोडे, शिवकांताबाई तानाजी वाटोडे, धुरपतबाई शिवाजी वाटोडे, कमलबाई भीमराव वाटोडे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. भिक्खू संघाचं या ठिकाणी मारुती पारदे यांच्या वतीने पुष्प देऊन स्वागत होत आहे. तथागत गौतम बुद्धांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी महिला मंडळाकडून स्वागत करण्याचा कार्यक्रम संपलेला आहे. यानंतर जर कोणी आमची महिला मंडळ स्वागत करण्या वाचून राहिली असेल, सुरुवाती येथील महिला मंडळ जर कोणी राहिले असतील, कृपया त्यांनी समोर येऊन पूजेने भिक्खू संघाचं स्वागत करायचं. आवर्जून उपस्थित आहे नगरसेवक सन्माननीय गौतमजी भोळे सर या ठिकाणी आपलं स्वागत करण्यासाठी हा, मी निमंत्रित करतो. या ठिकाणी बौद्ध उपासक बळीराम सखाराम वाटोडे, कृपया आपण गौतम दादा भोळे यांचं स्वागत करायचे. चला, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. आपली माणसं शासनकर्ती जमात बनलेली आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं. यानंतर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे अशोकजी खिलारे यांचंही स्वागत. सन्माननीय माजी सरपंच साहेबरावजी वाटोडे यांना विनंती की आपण अशोकरावजी खिलारे यांचे स्वागत करायचं आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात. इकडे बघा, इकडे, इकडून व्हा, असं फिरा. ओके. या कार्यक्रमासाठी आपण निमंत्रित केल्याप्रमाणे
आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, सुरवाडी येथील शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय शिराळे सर सुद्धा आलेले आहेत. त्यांचे सुद्धा स्वागत करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. सरांचं शैक्षणिक कार्य फार महत्वाचं आहे. मी त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आपल्या गावचे माजी सरपंच प्रतिनिधी सन्माननीय देदासरावजी वाटोडे यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. यानंतर नांदेड येथून आवर्जून आलेले प्रकाशजी धोत्राज यांना विनंती आपण सुद्धा स्वागत स्वीकारायचं आहे. यांचं स्वागत आपल्या येथील आयुष्यमान गोद उपासक मी गोपाळराव रामचंद्रजी वाटोडे यांना विनंती करतो की आपण प्रकाशराव धोत्राज यांचं या ठिकाणी येऊन स्वागत करायचं आहे. चला वेळ लावू नका. आपलं नाव या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. या लवकर गोपाळराव रामचंद्रजी वाटोडे कृपया यांना विनंती की प्रकाशरावजी धोत्राज यांचं पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. यानंतर वैजनाथराव सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते यांचे स्वागत. प्राची साऊंड सिस्टीम वाले अध्यक्ष प्रत्येक कार्यक्रमाला शोभा वाढवून देतात. आयुष्यमान बुद्ध उपासक परशुराम दत्तरावजी वाटोडे यांना विनंती की आपण सूर्यवंशीचं स्वागत करा. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. इकडं बघा, इकडं बघा बाबा. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे शेषरावजी इंगोले काका यांचं स्वागत. बौद्ध उपासक हिरामन लक्ष्मणराव वाटोडे कृपया आपण या शेषराव इंगोले यांचे स्वागत करायचं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर नको 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 चलू द्या बाकी घ्या. नाही 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 काहीच नाही काहीच नाही चलू द्या. वैभवजी गायकवाड हे सुद्धा सामाजिक कार्यकर्ते या धर्म परिषदेला आलेले आहेत. त्यांचं स्वागत आपल्या येथील युवक बौद्ध उपासक रतन सुदामराव वाटोडे यांना विनंती करतो आपण या ठिकाणी येऊन त्यांचं स्वागत करायचं. माहित आहे तुम्हाला. सन्माननीय आपल्या सर्वांचे परिचयाचे असणारे सामाजिक कार्यकर्ते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक गौतमजी दिपके यांचं स्वागत. आपल्या येथील बौद्ध उपासक तेजस उत्तमराव वाटोडे यांना विनंती करतो की आपण गौतमजी दिपके यांचे स्वागत करावं. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. त्याचप्रमाणे उपस्थित असणारे प्रकाशजी गोडबोले यांचं स्वागत. आपल्या येथील प्रसिद्ध आंबेडकरी गायक सुभाषराव पिराजी वाटोडे हे या ठिकाणी त्यांचं स्वागत करतील. आयुष्यमान प्रकाशराव दासरावजी गोडबोले कृपया आपण धम्ममंचाकडे यायचं आहे. आपलंही या ठिकाणी स्वागत होत आहे.
सर्वांनी गोडबोले साहेबांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. मुंबईवरून आपल्या धर्म परिषदेसाठी आलेले आहेत विशेष करून भीमरावजी रणवीर पिंपळगाव येथून आलेले आहेत. सरपंच प्रतिनिधी आहेत, त्यांचंही स्वागत. बौद्ध उपासक ज्ञानोजी पिराजी वाटोडे यांना विनंती की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी भिक्खू संघासोबत आलेले सन्माननीय सिद्धांत इंगोले यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांचं कार्य चांगलं आहे इंगोले सरांचं, यांचं स्वागत करण्यासाठी मी संदीप आळणे आणि बौद्ध उपासक अमोल वाटोडे या दोघांना विनंती करतो की आपण समोर येऊन सिद्धांतजी इंगोले यांचं स्वागत करायचं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. सिद्धांत इंगोले यांचे बंधू विशेष करून डेप्टी कलेक्टर आहेत, उपजिल्हा अधिकारी आपल्या मराठी भाषेमध्ये इंगोले सरांचे बंधू, तेव्हा त्यांचं टाळ्या वाजवून आपण स्वागत करावं. आणि खरा शैक्षणिक वारसा तथा बौद्ध धर्माचा वारसा त्यांना लाभलेला आहे, म्हणून ते भिक्खू संघासोबत राहतात. त्यांचं पुन्हा एकदा आमच्या धर्म परिषदेच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे. या ठिकाणी ते गुच्छा तिकडं चला बघा, इकडं करा. हा ओके. शब्दानं नका फुलानं नका म्हणतात माझं स्वागत, पण धम्म कार्याचा वारसा समाजापर्यंत पोहोचवणारे सोशल मीडियाच्या माध्यमातून सन्माननीय प्रदीपजी भैया ननावरे या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथमतः आपण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया धम्म परिषदेच्या वतीने. प्रदीपजी ननावरे भैया, कृपया आपणास विनंती आहे आपण धम्म मंचाच्या समोर यायचं आहे. यांचं स्वागत आमच्या धम्म परिषदेच्या सर्व कार्यकारी तरुण मित्रांना सर्वांनाच विनंती आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन त्यांचं स्वागत करावं. तथागत गौतम बुद्धांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, यानंतर पोलीस प्रशासनातील कर्मचारी आपणास सुद्धा विनंती आहे आपण या ठिकाणी यावं. आपले या ठिकाणी स्वागत होत आहे. तत्पूर्वी 2000 गणपती पिराजी वाटोडे हे व्यसनापासून अलिप्त झालेले आहेत, त्यांचं टाळ्या वाजवून आपण स्वागत करायचं आहे. आणि आम्हाला श्रामनगर शिबिरासाठी पूजनीय भैया बोधी भंते यांचे सुद्धा खूप मुलाचं असं मार्गदर्शन लाभलं होतं, त्यांचंही स्वागत. या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम संपलेला आहे. आलेल्या सर्वच पाहुण्या मंडळींचं शब्दशः या ठिकाणी धर्म परिषदेच्या वतीने सर्वांचं स्वागत आहे, स्वागत आहे, स्वागत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून सर्वांचं स्वागत करा.
केंद्रीय नवोदय परीक्षा दिलेली आहे आणि त्या परीक्षेमध्ये हा बालक 100% हा यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. आता रिझल्ट आहे पुढच्या महिन्यामध्ये आणि त्यासाठी सरांचं योगदान अगदी मोलाचं आहे. तेव्हा त्या बालकाचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होणार आहे. तो केंद्रीय स्तरामधून म्हणजे केंद्रामध्ये जेवढ्या 15 गावच्या शाळा आहेत त्याच्यामधून तो पहिला आला होता आणि उद्याच्याला भविष्यात पुढच्या वर्षी तो वर्ग 6वी मध्ये नवोदय विद्यालयामध्ये जाणार आहे. या दृष्टिकोनातून आपण टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करू. मी सन्माननीय गौतमदादा भोळे आपले सर्व प्रतिष्ठित मंडळी यांनी त्याचा हार घालून स्वागत करायचं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून लागलीच या धर्म परिषदेला सुरुवात होत आहे. पूजनीय तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयुष्मान म्हणजे पंजाबमध्ये सर्व श्रामण संघ पूर्ण झालेले नगरसेवक डॉक्टर भोळेजी प्रतिक्रिया टाइमवरती लाईट नेमकं सुरुवात झाला परत जनरेटर असं ना सुरवाडी येथील सर्व समस्त उपासक मंडळी उपासिका महिला मंडळ बाहेर गावामध्ये पाहुणे मंडळी सर्व सन्मान्य गावातील प्रतिष्ठित उपासक उपासिका ती 3रं वर्ष सुरवाडीला ग्रामीण बौद्ध धर्म परिषद 3रं वर्ष आज या परिषदेला आहे. 3री धर्म परिषद आपल्या गावामध्ये आपण सुरू केली. पहिल्या परिषदेला तुम्ही सांगितलं होतं की सातत्य ठेवा, दरवर्षी करा. त्याप्रमाणे आपण चांगली प्रथा दरवर्षी आपल्या गावामध्ये सुरू ठेवलेली आहे. खरं म्हणजे मला येता येत नव्हतं. साहेबरावजी आले होते, गोपाळरावजी आले होते माझ्याकडे. मी कालही मुंबईला होतो. 2 दिवस तिथे बुद्ध विहाराच्या समन्वय समितीचे अधिवेशन आहे उल्हासनगर. त्या अधिवेशनाचा मी अध्यक्ष होतो. काल त्यांना सांगितलं की मी तुमच्याकडे 1 दिवस राहील. 1 तारखेला मला राहता येणार नाही. त्यांनी मला सुट्टी दिली. कालच समितीचे भाषण दिलं. सुरवाडीला परिषद आहे. ग्रामीण मंडळी काम करते आहे. पुण्याच्या शेजारी आहे. आपण गेलं पाहिजे म्हणून मी ते अधिवेशन सोडून उल्हासनगरचं आज सकाळी पूर्णेला आलो. महाराष्ट्रातील जे काही बुद्धविहार आहेत त्याची एक समन्वय समिती आहे. त्याचं दरवर्षी अधिवेशन घेतात. नागपूरची मंडळी त्याच्यामध्ये कार्यरत आहे. बऱ्याच विहारांची समस्या आपली अशी आहे,
एक तर मोठ्या शहरांमध्ये अतिक्रमण केलेल्या जागेवर विहार आहे. अतिक्रमण करायचं, झेंडा लावायचा आणि भांडण बसायचं. बऱ्याच दिवस भांडण बसायचं, मुख्य काम बाजूला ठेवायचं, हेच काम करायचं. आपल्या पंचशीलाच्या गाथेमध्ये आदिंना दाना मेरमध्ये शिखापनम समाधी आम्ही ऐकली. त्याचा अर्थ न दिलेलं काही घ्यायचं नाही, म्हणजे चोऱ्या करायच्या. मग जागेची असो, जमिनीची असो, कुठली असो, आता कुणाची जागा वळवायची ते चोरीच झाली का नाही? रणवीर वळवायचं म्हणजे जे धर्मात सांगितलेलं नाही ते आपण करतो आणि वेळ वाया घालतो. त्याबद्दलचा विषय कालच्या अधिवेशनमध्ये विहारांच्या बाबतीत होता. आपण झेंडे लावतो गणपत, ते झेंडा किती दिवस फाटून जातात, त्याला बदलतच नाही. कपडे मात्र रोज बदलतात, आपले स्वतःचे कपडे फार व्यवस्थित ठेवतो. झेंडा फाटून जातात, त्याच्याकडे लक्ष नसतं. विहारात साफसफाई नसते. बऱ्याच गावी आम्ही जातात, विहारात मूर्ती बसवली, कुलूप लावून ठेवलेला आहे, त्याला झाडून काढत नाहीत, रोज पूजा करत नाहीत, साफसफाई करत नाहीत. आपलं तोंड मात्र फार चांगलं धुतो आपण, रोज पाहतो आरशात व्यवस्थित. विहार झाडून नाही काढत, विहाराची साफसफाई नाही करत, कपडा मारत नाही करत. हे विहार आहे बऱ्याच ठिकाणी, पण तिथे स्वच्छता नाही. पूर्णेला तुम्ही येत असाल तर विहारामध्ये आले नाही. आम्ही विहारामध्ये मोमबत्ती अगरबत्ती सुद्धा लावू देत नाही. कुठे लावतो? बाहेर पिंपळाच्या झाडाखाली सोय केलेली आहे मूर्ती समोर, तिथे मोमबत्ती अगरबत्ती लावतात. कारण मोमबत्ती अगरबत्ती उद्या आपल्या बाया माणसं साखर ठेवतात, पेढे ठेवतात, देवगुळी ठेवतात आणि भगवान बोलताना कुटुंबीळ लावा कमी करणार नाही. फार आपली श्रद्धा भारी आहे ना, जास्त श्रद्धा असल्यामुळं आपण बाबासाहेबांना मिळ, आपल्या जीवनाला मिळ, म्हणजे त्यामुळे आम्ही तिथे विहारामध्ये काही कर देत नाही, बाहेर ठेवतो. तर त्यामुळे स्वच्छता राहत नाही. संधी दिल्यावर काही करतात. आपण त्या विद्यापीठाच्या गेटवर औरंगाबादला प्रत्येक संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ नेऊन ठेवतात. त्याच्या द्यायचं बाबासाहेबांच्या कमानी एवढे भारी माणसं का तर नामांतर झालं, नामांतर झालं तर तिळगुळ ठेवायचं. त्या विद्यापीठामध्ये आपले पोरं शिकायला पाठवावं, त्यांना डिग्र्या घेऊ द्यावं, चांगलं उच्च दर्जाचं शिक्षण द्यावं, त्यासाठी नाव दिलेलं आहे. तिळगुळ ठेवायसाठी नाव दिलं नाही बाबासाहेब. तुम्ही वाटत नसाल तिळगुळ सक्रातीला 3 वर्ष झालं परीक्षेत घेऊन तुम्ही सुधारला असेल, आता वाटत नसाल, वाटतं नाही वाटत. घरातल्या घरात आहे हे बी नाही, वाण वाटायचं हे बी नाही. हे चालू इकडे कॅमेरा म्हणजे वर 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 आम्ही धार्मिक दिसतो, वर 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 धर्माचे दिसतो, उपासक दिसतो, पण आतमधून जरा आमचं राहिले मधून. बऱ्याच विहारांच्या मध्ये कालचा विषय सांगू लागलो मी, विहारांचे जे व्यवस्थापन तिथे अधिवेशन, बऱ्याच ठिकाणी 2 भांडणाचे गट आहेत. आता जे भगवानवंतानं सांगितलं नाही तिथं आम्ही भांडण करतो. वैजापूरची खबर आली मला, एका गटाने कुलूप लावला, दुसऱ्या गटाने त्याच्यावर जाऊन कुलूप लावला. 2 कुलूप होते विहारात. आता जे भगवानवंतानं सांगितलं नाही तेच आम्ही त्याच्यासाठी करतो. बघा
तथागत भगवान बुद्धाने सांगितलं, राग करू नका, द्वेष करू नका, तिरस्कार करू नका, ईर्ष्या करू नका, मत्सर करू नका, गर्व करू नका, अभिमान करू नका, सांगितलं की नाही? पण आम्ही विहारांच्या बाबतीमध्ये तेच करतो, भांडण करतो. रोहिणी नदीच्या पाण्याचं भांडण होतं शाक्य आणि कोलियांचं. भगवान बुद्धाने 7 वर्षानंतर जाऊन ते मिटवलं. शाक्य आणि कोलियांचं भांडण पाण्याचं नव्हतं. विमान कशाचं? पाणी तू आधी घ्यावं का मी आधी घ्यावं? तू आणि मीच मोठे पदार्थ आधी मी भरला. नळामध्ये बाहेरचं भांडण मी आधी भरला, तू नंतर भरला. मी आधी की तू आधी. आता एवढ्या बाहेरची नावं काढून घेतली असतील, कशासाठी घेतली असतील? एवढ्या बाहेरची नावं स्वागतासाठी का घेतली? काही सांगता येईल नाही. म्हणजे बायाला खुश करायचे, नाराज होऊ नये असं एवढं. याच्या पलीकडे काय? महिला प्राणी चांगलं काम करावं, धर्माच्या कामामध्ये आणखी त्याला प्रोत्साहन करावं, त्याला जरा थोडंसं बरं वाटावं. एवढं का मास्क त्याच्या अंगावर यावं आणि झटून काम करावं. म्हणून असं कौतुक कशासाठी करतात माणसं? शाबासकी कशासाठी देतात? माणसाचा गौरव का करतात? त्या माणसानं बाईनं चांगलं धर्माचं आचरण करावं, चांगलं काम करावं, वेळ द्यावा आणि धर्मासाठी दान द्यावं आणि झटावं. सगळ्यांनी मिळून संघटित राहावं. एवढ्यासाठी गौरव करायचं असतं, एवढ्यासाठीच नाव घ्यायचं असतं. नाव घेताना नाही माणूस मोठा होते काय? नाही होत. एक सामान्य माणसाला थोडस गुगवण्यासाठी, थोडस गादी लावण्यासाठी अवघड करत असत. बाकी त्याच्यामध्ये काही खरं नसतं. मी सांगत होतो कालचं जे उल्हासनगरचं अधिवेशन, विहारांच्या समस्या आमच्या एक इथंच नाही, आपल्या गावात आहे काय? आमच्या बुद्धगयापासून समस्या विहार, बुद्धगयाची समस्या आहे. तिथं ब्राह्मण लोक येऊन श्राद्ध पक्ष करतात, पिंडदान करतात. आमचा विरोध त्याला आहे की ब्राह्मणाने तिथे येऊन पिंडदान श्राद्ध पक्ष करू नये. बुद्धाचा त्याचा काही संबंध आहे? काही संबंध. 22 प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेबांनी सांगितलंय की श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. आमचा विषयच नाही. कारण हे करायचं म्हणजे स्वर्गाच्या मायबापाला येऊ घालायचं. जे स्वर्गात मायबापा अगोदर गेले ना, त्यांना जेव घालायचंय, त्यांना ते पाठवायचंय. तुमच्याकडे करत नसतील आता की माणूस मिळेल माळा लावतात, खरं सांगायचं लावतात काय माळा? नाही लावत, नाही लावत. लागेलीचे पाना लावून त्याला नाही करीत, हे म्हणतात नाही. म्हणजे आजही स्वर्गाची कल्पना, नरकाची कल्पना लोकांच्या मध्ये त्या माध्यमानं पेरण्यात आलेली आहे. आणि बाबासाहेबांनी, बुद्धाने त्या काळामध्ये आत्म्याचा पुनर्जन्म नाकारलेला आहे. आणि आत्म्या या कोडीतून त्या कोडीत जातो, त्या कोडीतून तिकडं जातो आणि तिकडं जातो आणि मग कुठं जन्म घेतो? त्याच्या कर्माप्रमाणे ते जन्म घेतो. त्याचे जे कर्म केले असतील तसे त्याप्रमाणे त्याचा जन्म होतो. कुत्र्यामध्ये, मांजरामध्ये, मग काय डुकरामध्ये, गाढवामध्ये, बैलामध्ये, म्हशीमध्ये त्याचा जन्म त्याच्या कर्माप्रमाणे मग त्याच्या आत्म्याचा संसर्ग होऊन जन्म होतो. बुद्ध भगवंताने आपल्या बुद्धगयेच्या विहाराचा प्रश्न चालू आहे सध्या हाच. म्हणून आपले विहार स्वच्छ असले पाहिजे. विहाराच्या मध्ये विहार म्हणजे पूजेचं, आराधनेचं, घंटी वाजून आरती करायची जागा नाही. विहार म्हणजे प्रशिक्षणाचे केंद्र.
विहारामध्ये ज्ञानाची केंद्र आहे. विहारामध्ये समीक्षण करण्याची, चिंतन करण्याची, मनन करण्याची जागा आहे. विहारामध्ये ध्यान विपස්සना करण्याची जागा आहे. विहारामध्ये शुद्ध आचरण करण्यासाठी प्रेरित करण्याचं ठिकाण आहे. विहारामध्ये व्हायब्रेशन गेल्याबरोबर प्रसन्न वाटलं पाहिजे. माणूस बाहेरून किती जरी वैतागून गेला, कसाही माणूस गेला तर विहारात गेल्याबरोबर त्याला शांती मिळाली पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे. तरंग त्या विहारामध्ये पवित्र तरंग असले पाहिजे, त्याचं नाव विहार. विहार म्हणजे देवळं नाही. देवळं आणि विहाराची परिभाषा वेगळी आहे. आपण देवळाच्या अर्थानं पाहत नाही विहाराकडे. कारण या देशामध्ये तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, कोदंडपुरी अशी मोठी मोठी विद्यापीठं आपल्याकडे होती. म्हणजे ती विहारं होती, शिक्षणाची केंद्र होती. हजारो विद्यार्थी तिथे शिकत होते. आजही तुम्ही श्रीलंकेमध्ये पण गेला असाल, मी बंदेजी जाऊन आले, बरेच उपासक आणि घेऊन जातात. तिथे पाहिलं, तिथे परिवेश जातात विहारामध्ये. 100 मुलं, 200 मुलं, 500 मुलं असे छोटे तिथे त्यांना विहारामध्ये पाली भाषेचं, पाली गाथांचं, विनयपिटकाचं, त्रिपिटकाचं त्यांना शिक्षण दिलं जातं विहारामध्ये. त्यांना धम्म शिकवल्या जातो, त्यांना गाथा शिकवल्या जातात, त्याचा अर्थ शिकवला जातो, विनय शिकवला जातो, पाठीमोक्ष शिकवल्या जातं, स्वामीरांचे विनय शिकवल्या जातात. या संघटनेमध्ये तिबेटमध्ये तुम्ही जा, थायलंडमध्ये जा, कुठल्याही बौद्ध देशात गेला, विहाराच्या मध्ये तुमच्यापैकी बुद्धगया सारनाथला काही लोक जाऊन आले असतात. बुद्धगया सारनाथ पाहिजे. त्या विहारामध्ये तुम्हाला कुठे बुद्धाच्या मूर्तीजवळ एखादा भंतेजी पुजारी बसलेला, तिथे दाट टाका, इथे फुलं टाका, इथे पैसे टाका असं सांगताना दिसतं का? विहाराच्या मध्ये गेल्यावर भंतेजी पुजारी दिसते आणि तिथे किती शांत. तुम्हाला तिथे अगरबत्ती मोमबत्तीमध्ये काही करू देतात, किती स्वच्छता. आणि त्या मूर्तीपासून लांबपर्यंत असं कटघर लावलेलं तिथं जवळ जायचं. कारण आपली माणसं फुलं तर टाकतच टाकतात. त्या मूर्तीच्या मांडीवर बसून बुद्धाच्या फोटो काढतात आणि आम्ही गेलो बुद्ध घ्यायला बघा. एवढे भारी माणसं फोटो काढतात. म्हणून त्या मूर्तीजवळ सुद्धा विहारामध्ये जागा केली. थायलंडला बाहेरला श्रीलंकेतले मूर्तीकडे पाठ करून फोटो काढायची परवानगी नाही. अशी मूर्तीकडे पाठ नाही टाकतात. मूर्तीच्या समोर हात जोडून उभा राहायला काढायचं, पण मूर्तीकडे पाठ करून पाठ दाखवायची नाही. मूर्तीकडे भगवान हे विहारामधला विनय आहे. विहाराचं पावित्र्य सांभाळायचं. विहारामध्ये बिडी, शिगारे, तंबाखू खाऊ, पान खाऊ विहारात जायचं नसतं. दारू पिऊन विहारात जायचं नसतं. विहारामध्ये गेल्यानंतर वायफळ बोलायचं नसतं. आमच्याकडे विहारामध्ये बघा, हे यांना माहिती आहे, मला माहिती. आम्ही विहारामध्ये वायफळ पट्टी घेऊ देत नाही, बसू देत नाही. दुसरी जागा केली बसायला. नाश्ता, फराळ आणि जेवणाची सुद्धा विहारात सवय नाही. तुम्हाला माहिती, बाहेर देतो नाश्ता, जेवण बाहेर, चहा विहारात. म्हणते की असो की उपवासक असो, विहारात झोपायची सोय नाही. निवास वेगळा केलेला आहे. विहारात झोपायची सोय नाही. म्हणजे विहाराचं पावित्र्य कसं जपायचं याचं एक छोटंसं उदाहरण आम्ही आमच्याकडे पाहतो, सांभाळतो. म्हणून त्याबद्दलचे विषय हे राज्य अधिवेशनमध्ये त्याची चर्चा करतात. त्यांचा समन्वय आणि किती विहार भारतामध्ये आहेत, किती ट्रस्ट आहे, किती विहारांच्या मध्ये कायदेशीर आहे. म्हणून आम्ही सुरुवातीपासून डॉक्टर SP गायकवाड यांनी आम्ही सुरुवातीपासून हे विचार केला की जागा विकत घ्यायच्या. लाभटला 39 वर्षापूर्वी 9 एकर जागा विकत घेतली. या स्थितीत तुम्हाला दिसते की विकत घेतलेली जागा.
नंतर हळूहळू आम्ही विचार केला की अयोध्याला काही करावं, आज उद्या परवा होईल. म्हणून अयोध्याला अगोदर आम्ही 14 एकर घेतली, 20 एकर घेतली, नंतर आणखी 20 एकर घेतली. हळूहळू आता आपल्या विहाराच्या संस्थेवर तुमच्या उपासकांच्या दान देणगीमधून 76 एकर जमीन अयोध्याला विकत घेतलेली आहे. म्हणजे लोकांनी आम्हाला दान दिलं. गावोगावी पुण्या, मुंबई, औरंगाबाद, नांदेड, परभणी सगळ्या ठिकाणी आम्ही फिरलो. अधिकाऱ्यांनी आपल्या माणसांनी दान दिलं होतं. तुम्ही जे दान देता ते सत्कारने लागते. तेवढी जमीन घेतली. 1 कोटीची दगडाची बुद्धमूर्ती बसली तुम्ही लोकांनी पाहिली. 6 खोल्या, 1 हॉल बांधला. आता 2 कोटीचं एक काम सध्या निवासाचं होत आलेलं आहे, पर्यटन निवासाचं. ते काम संपत आलेलं आहे. तिथे बीडला 6 एकर जमीन विकत घेतली. लातूरला 9 एकर जमीन विकत घेऊन तिथे भरतीची काम पाहता. अहमदपूरला जमीन घेतलेली. आपल्याजवळ भरतीची कोरगावला आहे. तुमच्यापैकी जाऊन आलेच काही. आज तिथे मोठं काम चाललेलं आहे. मी 19 तारखेला परवा तिथे प्रवचन घेऊन आलो कोरगावला. छान विहाराचं काम उभं केलेलं आहे. आता स्लॅब झालेला आहे. श्रामनेर करतायत, लहान लहान मुलांना संस्कारित करतात. विहाराचा उद्देश आणि विहार हे काम कोरगावला भरतीची आपल्या पद्धतीने करतात. तिथे शेगाव फाट्याला आपण 5 एकर जमीन विकत घेतली. दरवर्षी परिषद भरते. मुदखेडला 1.5 एकर 3 एकर तिकड्यावर 4-5 एकर जमीन मुदखेडला. ठिकठिकाणी अशा पद्धतीनं जमिनी विकत घेऊन स्वाभिमानानं आपण विहार निर्माण केले. आपल्या मालकी हक्काची आपल्याला कोणी उठ बनवू नये, कोणी आपल्याला भांडू नये आणि आपला कोणी तिरस्कार करू नये. ही माणसं असेच असतात, असेच बळकाबळकी करतात आणि कुठेही येडा लागतात. असं आपल्यावर कोणी ब्लेम करू नये. म्हणून स्वाभिमानानं आपली विहार आपण निर्माण केले पाहिजेत. हे गोपाळरावला विचारलं त्याची आपली जागा किती आहे. मला 7-12 आला माझ्याकडे. जागा पाहिजे, आपली जागा किती आहे समाजाची. जास्तीची जागा मागच्या वेळेला मी सांगितलं की थोडी थोडी जागा वाढवा, मोठी जागा करा, पैसा मिळतोय. समाजाकडे मिळते, शासनाकडे मिळते, काही कमी नाही. थोडी जागा मोठी जर केली एक चांगलं विहार आपल्या जसं तुम्ही आता मी आता विचारलं याला सरपंचांना की मूर्ती त्या दिवशी याला माझा काही छान छोटी मूर्ती आहे, छान मूर्ती तुम्हाला मिळाली. मूर्त्या आणखी मोठ्या मोठ्या मिळतील. साध्या 2 मूर्त्या आपल्याकडे येतात. मूर्त्याची कमी नाही होत. तुमचं संघाबल जर वाढवलं तर मूर्ती. पण जागा जर आपल्याकडे चांगली असेल चांगल्या पद्धतीने एक छोटंसं विहार परिषदेच्या मधून तयार होईल आणि सुंदर विहार जर आपण निर्माण केलं. हे जे मुलं आहेत लहान मी पाहिलं लक्ष केलं मुलांवर चांगले संस्कार मला दिसलेला सर्वे केले माहिती वळण त्यांच्या मुला लहान मुलांचं वळण चांगलं आहे. पण विहाराच्या माध्यमातून जर चांगले संस्कार त्यांच्यावर केले गेले आणखी मुलं भविष्यामध्ये आता ही पिढी जाऊ देते मुलं जाऊ भविष्यामध्ये चांगलं मुलं आणि मुली आपले घडतील. या दृष्टीनं आपल्याला विहारमध्ये करणं आवश्यक आहे. चांगले विहार निर्माण करणं आवश्यक आहे. चांगले उपासक घडवणं आवश्यक आहे. आणि संघटित उपासक, चारित्र्यवान उपासक, श्रद्धावान उपासक, दानी उपासक, दान देणारे उपासक असे तयार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सुरवाडी काही कमी नाही. आपले मंडळी तुम्ही समर्थ आहे. जर मनात आणलं जसं मुलाचं लग्न करायचं तुम्ही पैसे खर्च करता की नाही, त्याला वेळ देता की नाही, तसंच या कामासाठी सुद्धा थोडासा पैसा थोडा करून जर आपण उभा केला एक चांगलं काम सुरुवाती राहील. जशी परिषद उभी राहील तशीच चांगलं विहार आणि जागा उभी राहील. ही आमच्या जवळ आहे. कुठलंही सहकार्य कोणतंही सहकार्य म्हणजे तुम्ही म्हणाल ते सहकार्य
तुम्हाला सुरुवातीला या कामासाठी करण्यासाठी तयार आहे. कुठली अडचण येणार नाही. एकदा उभं राहिलं ठरवलं की माणूस करू शकते. हे मला अनुभव आलेला आहे. 50% माझं पुढं पाहायचं नाही, करायचं धाडसाचं. एकदा ठरवलं होते कसं होतं. म्हणून सुरुवातीची तिसरी परिषद आपल्याला भविष्यामध्ये एक चांगल्या विधायक कामाकडे न्यायची आहे. त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करावे. महिला प्राणी जास्त जर पुढाकार घेतला तर आणखी काम भविष्यामध्ये चांगलं होईल. आज एवढ्यासाठी मी धावपळ करून मुंबईवरून आपल्याकडे आलो तेव्हा बरेच हे बंधूंची आमचे मोठे बंधूंनी सुद्धा प्रवचन चांगल्या पद्धतीनं घेतात. तुम्ही नेहमीच ऐकताय. 3 तारखेला पौर्णिमा आहे. काही लोकांची धुळवंडी असतात. धुळवंडी आपल्याला नाही. रंग खेळायचे नाही, रंग लावायचे नाही. काही काही माणसं आधीच रंगलेली आहेत, त्यांना आणखी काय रंग लावायचं. तोंडाला रंग लावल्यावर चांगलं दिसतंय का? बरं दिसतंय. तोंडाला काळा रंग लावल्यावर चांगला माणूस दिसतंय का? असं बरं दिसतंय. फटाकडे वाजवतात का काही लोक? फटाकडे वाजवणं चांगलं आहे का वाईट आहे? जर चांगला असल्यावर पेटवल्यावर पळून जाऊ नये, तिथंच राहा. पळून जातात, पेटवल्यावर पळून जातात, त्याचा अर्थ की वाईट आहे. चांगला आहे, चांगला असल्यावर जवळ जावं. माणसाने पेटवल्यावर सगळ्यात कान लावा, त्याला जवळ यावं. म्हणजे ते खराब आहे. आता रंग खेळणं, रंग घेतलं चांगलं आहे. तेव्हा हा काही धर्म आहे, हे काय तत्वज्ञान आहे. रंग खेळणं म्हणजे काय? रंग फेकणं हे काय शास्त्र आहे का? याच्यातून काही ज्ञान मिळते का? काही उन्नती होण्याचा विचार आहे का? रंग खेळण्यामध्ये म्हणून आपल्या काही रंग खेळण्याचा दिवस नाही, रंगपंचमी नाही, रंग टाकायचाही नाही. 3 तारखेला पौर्णिमेचा कार्यक्रम ठेवलेला आहे. पहिला त्याला सगळ्याला निमंत्रण आहे. 3 तारखेला 11:30 वाजता आपण विहारामध्ये या. सर्वांना जेवणाची सोय आहे. पौर्णिमा असल्यामुळे आम्ही 12च्या अगोदर सगळ्याला जेवण देतो. 12च्या नंतर जेवण नाही मिळणार. 12च्या अगोदरच तुम्हाला जेवण मिळेल पौर्णिमेच्या दिवशी. आणि 12:30ला कार्यक्रम सुरू होतो. म्हणून सर्व महिलांना निमंत्रण आहे. आज जेवढ्या बसल्या त्यांचे नावं घेतले. महिलांना उपासकांनी 3 तारखेला पूर्णिमा सकाळी 11 वाजता उपस्थित राहणार. आजच्या परिषदेच्या निमित्तानं सर्वांसाठी शुभकामना मंगल भावना व्यक्त करतो आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. बरोबर.